महान्यायवादीला फुल पॉवर काय दिली, कर काही बी करायचंय ते, असं म्हणले का? नाही म्हणले. मर्यादा घातल्या. पण काऊन? कारण तर महत्वाचं आहे ना. तू एमपीएससी करायला काऊन? तुला कारणच माहिती. भारताच्या महान्यायवादी असतील किंवा राज्याचे महाधिवक्ता असतील, यांना संसद असेल किंवा विधिमंडळ असेल, मतदानाचा अधिकार नाही, कामकाजात भाग घ्यायचा अधिकार आहे आणि त्यांना बाजू मांडण्याचा पण अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार नाही. यावरतीच प्रश्न विचारला जातो. त्यामुळे मतदानाचा अधिकार नाही हे 100% लक्षात घ्या. हे परीक्षेत येतो आणि तुम्ही चुकू शकता ही गॅरंटी आहे, पण आता चुकणार नाही याची गॅरंटी मी घेतो. ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताचे जे महान्यायवादी आहेत कलम 76 मध्ये जे आहेत ते आपण बघणार आहोत. एकदम टू द पॉइंट बघणार आहोत. राज्याचा महाधिवक्ता, तो जर लेक्चर बघितलं नसेल तर ते बघा, किंवा हे लेक्चर बघितल्यानंतर ते बघा. दोन्ही ज्या गोष्टी आहेत की राज्याचा महाधिवक्ता आहे किंवा भारताचा महान्यायवादी आहे, दोन्ही गोष्टी एकदम समांतर आपल्याला अभ्यासायच्या. म्हणजे एकदा हे वाचले की लगेच ते वाचून घ्यायचे, म्हणजे सोबत दोन्ही एकदाच होऊन जाईल अभ्यास. ओके. डबल खायचे नाही. म्हणजे गुलाबजाम असतील तर पाके सोबतच घ्यायचा, पाके वेगळा खायची गरज नाही. तसंच हे काम आहे. ओके. एकदम सोप्या पद्धतीनं. आणि याच्यावरती प्रश्न येतात, पण आपण ज्यावेळी वाचतो का त्यावेळी आपलं लक्ष तिकडेच असतंय. आपलं लक्ष पुस्तकात असतंय का? आपलं लक्ष असतं ही संपवतो नाही. हे लेक्चर बघा, एकदा वाचा, एकदा प्रश्न सोडवा, बस. मी म्हणतो परत वाचण्याची गरज नाही पडणार, परत लेक्चर तर बघण्याची गरजच नाही पडणार. एवढ्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हसत खेळत जबरदस्त पद्धतीने सांगणार आहे. वादच नाही त्याच्यामध्ये. बघूत आता आपण पहिला कलम याच्यात आहे, पहिलीच ओळ आहे की भारताचा महान्यायवादी, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सर? AGI, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. स्पेलिंग बघित बाबा, ही लिहून घे, ही माहित पाहिजे तुला, इंग्लिशमध्ये पण माहित पाहिजे. पहिला प्रश्न आहे, याची तरतूद, या पदाची तरतूद कुठे केली आहे सर? राज्यघटनेत कलम 76 मध्ये. बस प्रश्न पहिली तुला कळलं पाहिजे कुठल्या कलमात हे पद आहे. बस पहिलं काम तुझं आहे. मग सर हे राज्यघटनेत भाग आहेत त्या कुठल्या भागात आहेत? हे भाग 5 मध्ये. ओके. खाली दिलंय प्रकरण 1 मध्ये आहे. प्रकरण 1. सर प्रकरण 1 बी असं काही लक्षात ठेवायची गरज आहे का? शक्यतो नाही. पूर्व परीक्षेला, मुख्य परीक्षेला जर असेल हे सिलेबस मध्ये आहेच भरपूर काही ठिकाणी तुझ्या एक्झाम नुसार, तिथे तुला विचारलं जाऊ शकतं. चुकवतील कुठं सर? इथं चुकवतील भाग 5 किंवा 76. शक्यतो इथं 99% चुकवणार नाहीत, पण एखाद्या वेळेस लईच अवघड करायचंय तर चुकवतील. ओके सर, क्लिअर? एकदम मस्त वाटायलंय. ओके. तर हे जे आहेत हे देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. सर कसं काय? हो, देशातला सर्वोच्च कायदा अधिकारी कोण? भारताचे महान्यायवादी. ओके. हा देशातील म्हणजे भारत देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी. मग राज्याचे कोण सर? राज्याचा महाधिवक्ता हे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. बघ तुला कळलं, राज्य आणि देश, केंद्र, लगेच कळायलंय तुला. दोन्ही गोष्टी समांतर अभ्यास व्हायलाय. सारखंच आहे, काहीच बदल नाही. जिथं राज्यपाल तिथं राष्ट्रपती, सारखंच आहे सगळं. ओके. म्हणून म्हणतोय मी सोपं होऊन जाईल. बघू आपण आता सर हे तर तुम्ही सांगितलं की हे यांच्या पदाची तरतूद कलम 76 मध्ये आहे. त्याला इंग्लिशमध्ये अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणतात. ते भारताचे न्यायवादी आहेत. ते हा देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी आहे. मग याची नियुक्ती कोण करताय सर? याचा कार्यकाळ काय आहे सर? मग राज्यात मध्ये राज्यपाल नियुक्ती करताय सर, मी वाचलं होतं. मग इकडे कोण करत असेल? सोपं, राष्ट्रपती. कोण? राष्ट्रपती. सेम, सायमल्टेनियसली, फक्त शब्द उचलायचा आहे. ओके. याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, बाकी काहीच नाही. टोपी सेम, डोके बदलायलेत फक्त. ओके. हाच कार्यक्रम आहे इथं. म्हणजे राज्याचा महाधिवक्ता वाचला ना, मग काय नाही, याची टोपी त्याला घालायची, त्याची टोपी याला घालायची. ओके. फक्त डोकं लहान मोठं असेल. ओके. टोपी सारखीच. ओके. बघूत आपण आता. तरी पण नियुक्ती आणि कार्यकाल आपल्याला बघायचा आहे. याची नियुक्ती जे महान्यायवादी आहेत त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. इथेच प्रश्न विचारतात, मग तुम्हाला फसवलं जात आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश भारी भारी ऑप्शन देतात. उपराष्ट्रपती की अजून दुसरं, हायकोर्टाचे न्यायाधीश, पंतप्रधान, ओके, गृहमंत्री. आपलं पहिल्याच वेळेस वाचलेलं असतंय. करीत असताल पंतप्रधान, आपल्या मर्जीनं ठेवीत असतान. मग आपल्या अशा बड्या बड्या बाता, मग खा गाढवाच्या लाता, अशा वाता करायच्या नाही. समजून घ्यायचं बुवा, याच्यावरती प्रश्न आलाय, याच्यावरती प्रश्न आलाय, मला नीट समजून घ्यायचंय. नाही तर बड्या बड्या लाता, खा गाढवाच्या लाता, असं काम आहे आपलं. ओके. त्याच्यामुळे परीक्षेत हे तुम्ही म्हणले ना, मी आता सांगितलं ऑप्शन, की परीक्षेत लय भारी वाटतंय. हा, करीत असताना पंतप्रधान, नाही करीत असाल गृहमंत्री. कोणीच करीत नाही भाऊ, राष्ट्रपती करतात. ओके. ते राष्ट्रपतींच्याच मर्जीनं पद धारण करतात. तिला काढून टाकायचं असेल तरी राष्ट्रपती, ठेवायचंय तरी राष्ट्रपती. हे सगळं सांगतो तुम्हाला मी. ओके. पुढे घेऊयात आपण. आता काय म्हणायचं की सर हे याला पात्रता काय लागती? म्हणजे कोण कोणाला उठे, बबल्या ये इकडे, तुला मान्यवादी असं करता येईल का? ओके. का बबलीला ये, बबली इकडे, ओके, पिंटे ये, ओके, राणी ये, असं आहे का? नाही. पात्रता लागेल ना, काय क्रायटेरिया लागेल ना, कोणाला करायचं बा मान्यवादी. तर काय बघा, नीट ऐका, नीट शब्द ऐका.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी, इथं अर्हता आहे, बऱ्याच जणांना अर्हतेचा शब्दच कळत नाही, त्याला पात्रता म्हणतात. शब्द लिहून येत जा. अर्हता म्हणजे काय? पात्रता, एलिजिबिलिटी. ओके, पात्रता लक्षात घ्या. इंग्लिश जरा बोलता बोलता स्लिप ऑफ टंग होतंय, जाऊ द्या तेवढं. ओके, हे कळलंय. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश नियुक्त होण्यासाठी जी पात्रता लागते ती सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश नाही. हे नीट समजून घ्या. करता येते, करायचं असेल तर माझी पण सर्वोच्च न्यायालयासाठी म्हणजे समजा सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात का, त्या गोष्टी याच्याकडे पाहिजे, एवढं लक्षात घ्या. पण सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीशच पाहिजे असं नाही. इथेच बरेच जण चुकतात. हेच राज्याच्या हायकोर्टाच्या न्यायाधीश बाबत तिकडे राज्यामध्ये पण आहे, राज्याच्या महाधिवक्त्याला, तिथेही चुकतात. ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येत नाही. ओके, आणि इथं चुकतात तुम्ही. मी 100 वेळा वाचलेलं आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे कुठं चुकतो. परीक्षेत प्रश्न सोडवलेत मी पण, मला कळतंय विद्यार्थी कुठे चुकतात, मी कुठे चुकतो, तुम्ही कुठे चुकणार आहेत. मग तुम्ही आता चुकणारच नाहीत. कसं काय? मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही चुकणार आहेत. ओके, मग तरी जर तुम्ही चुकत असाल तर आपला डायलॉगच आहे. ओके, आपलाच गाल, आपलाच आरसा आणि आपलाच हात फडेल का एक. ओके, जमला कार्यक्रम. चला, जमलं, हे कळलंय. म्हणजेच तो भारताचा नागरिक असला पाहिजे. आता हे सगळीकडेच आहे, भारताचा नागरिक पाहिजेच भाऊ. पाकिस्तानच्या नागरिकाला कहाला करतील, येडं काही त्याला ढेकळं कळून झालंय. ओके, पाकिस्तानचा नागरिक असं काय आहे का? नाही, भारताचाच नागरिक पाहिजे. ही तर अट सगळीकडेच असते जवळपास. ओके, त्याने कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून 5 वर्ष, इथे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हे सुप्रीम हायकोर्टाच्या किंवा राज्याच्या महाधिवक्त्याला 10 वर्ष असं दिलंय. इथे थोडासा चांगडगुत्ता आहे आणि इथे तुम्ही चुकू शकता. बघूत आपण. ओके, कुठे चुकू शकता परत एकदा घेऊयात. काय? त्याने कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून 5 वर्ष काम केले पाहिजे. किंवा हा शब्द खूप महत्वाचा आहे. ओके, कारण की हे नाही तर हे नाही तर हे नाही तर हे, याला म्हणतात किंवा. आणि म्हणलं की हे दोन्ही पाहिजे. काय? आणि म्हणजे दोन्ही, किंवा म्हणजे या दोन्हीपैकी एक. हे दे नाही तर हे दे, हे दे नाही तर हे दे. ओके, असं आहे. ओके, त्याने कोणत्याही उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून 5 वर्ष काम केले पाहिजे. किंवा कोणत्याही उच्च न्यायालयात त्याने 10 वर्ष वकिली. बरं, इकडे बघा, 10 वर्ष वकिली. 5च वर्ष त्याने न्यायाधीश म्हणून राहायचं, हे लक्षात ठेवा. 5 वर्ष न्यायाधीश, किंवा एक तर 5 वर्ष तू न्यायाधीश असला पाहिजे भाऊ, नसल तर 10 वर्ष वकिली कर. दोन्हीपैकी एक, दोन्हीपैकी एक. दोन्ही नाही, दोन्ही नाही, दोन्ही नाही. बऱ्याच जणांना कळतच नाही. मग ते परत सर्व विचारत असतात, दोन्ही लागतंय का? अबे, किंवा या शब्दाचा अर्थ समजून घे बाबा, किंवा. ओके, तर ही महत्वाची गोष्ट आहे. एखाद्याचं झालं असेल उच्च न्यायालयात त्यानं 10 वर्ष वकिली केली असेल, काय म्हणतो मी, एखाद्याची 10 वर्ष वकिली असेल तर त्याने नीट नसेल वाचलं तर भाऊ तू होऊ शकतोस भारताचा महान्यायवादी. ओके, किंवा हे याच्यामध्ये आहे. किंवा अजून आहे किंवा. इकडे बघा, या किंवाला गोल करा. राष्ट्रपतीच्या मते तो कायदे पंडित असला पाहिजे. हे लाईन महत्वाची आहेत. ह्या 3 गोष्टी किंवा मध्ये, ह्या 3 गोष्टी आहेत. तिन्हीपैकी एक पण जमतो. ओके, हे पाहिजे किंवा हे पाहिजे किंवा हे पाहिजे. तिन्ही म्हणलेलं नाही. ओके, तिन्हीपैकी एक, किंवा किंवा किंवा. कळलंय? 3 गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्यात. आणि याच्यावरती प्रश्न आलेला आहे, याच्या पुढे येणार. आणि बरेच जण जे अशा रीतीनं वाचलं नसेल, लेक्चर तर पुढून बघितलं नसेल, असं आग निर्माण केली नसेल की तोड डालेंगे, फोड डालेंगे, लात मारेंगे, तिथं पाणी नको आता बोर पाडेंगे, असं काम करायचंय आपल्याला. ओके, तर हे कळलंय. राष्ट्रपतीच्या मध्ये तो नामांकित कायदे पंडित असला पाहिजे. कोणाच्या मते? राष्ट्रपतीच्या. हे बी महत्वाचं आहे. पंतप्रधानांच्या मध्ये टाकल्या, सुप्रीम कोर्टाच्या मध्ये तो टाकल्या, शब्द बदलतात. ओके, पॉलिटी शब्द कन्सेप्टचा भाग आहे, सरावाचा भाग आहे, पण शब्दांचा खेळ आहे. क्वालिटी खेळ आहे, शब्दांचा खेळ, जांगडगुत्ता आहे ते. ओके, चला, जमलं. शब्दांचा खेळामध्ये फसू नका, गोड गोड बोलण्याला फसू नका. ओके, असं कार्यक्रम आहे हे. चला, जमलं. आता बघू सर कार्यकाळ. नियुक्ती बघितली, पात्रता बघितली, आता बघू कार्यकाळ. हे किती दिवस राहतात, कोण याला काढून टाकू शकतं, काय असतं हे समजून घेऊयात. तिकडे राज्याचं वाचलेन भाऊ तू, हा सारखंच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मग बघू आता राज्यघटनेमध्ये महान्यायवादी या पदाबाबत कार्यकाळ नमूद नाही. प्रश्न, राज्यघटनेत सांगितलंच नाही याला 2 वर्ष ठेवा, 4 वर्ष ठेवा. थांबा, राष्ट्रपतीच्याच मनाव आहे ते, की सरकारच्याही मनाव आहे. सरकारनं सांगितलं, मोदी म्हणले की पंतप्रधान म्हणले काढून टाका, उसको निकालो, राष्ट्रपती लगेच चलो जाऊ भाऊ. ओके, असं काम आहे. ओके, बघू आपण पुढे. शिवाय त्याला काढून टाकण्याविषयी कारणे किंवा प्रक्रिया राज्यघटनेत दिलंच नाही. असं काढा, तसं काढा, नोटीस द्या, बिटीस द्या, बहुमत लागतं, असं राज्यघटनेत काही दिलं नाही. ओके, आणि जिथे राज्यघटनेत दिलंय असं आहे, हे राज्यघटनेत याची तरतूद आहे, प्रश्न विचारतात एमपीएससी वाले
किंवा UPSC वाले पण. आणि जिथं राज्यघटनेत हे नमूद नाही असं म्हणलं ते प्रश्न विचारतात. ओके, आमच्या पोरं तिथं लक्ष देत नाहीत. ओके, हे लक्ष द्या, आपल्या पोरांनी तिथं हुशार झालं पाहिजे. आता लक्ष असं काटे की नजर, पाच की नजर अशी जबरदस्त असली पाहिजे. इथे प्रश्न विचारतात. मला माहिती आहे तू इथं फसवतो, मी फसणारच नाही. बुलाती हे मगर जाने का नाही, नाही तो वाट लागेंगी. ओके, असं काम माहितीये. राष्ट्रपतीची मर्जी आहे. राष्ट्रपती म्हणले भाऊ तू 6 महिने राहू शकतो. पण ते म्हणलं तुम्ही म्हणाले 6 महिने, पण मला कसं करमणं झालं, इथं जरा प्रदूषण आहे दिल्लीत, मी राजीनामा देऊन टाकलो. देऊ शकतो. कुणाकडे देईल ते राजीनामा? राष्ट्रपतीकडेच. ओके, म्हणजेच राष्ट्रपती त्याला केव्हाही काढून टाकू शकतात. किंवा मनात आलं काढून टाकलं. ओके, तो राष्ट्रपतींना राजीनामा सादर करून पदमुक्त होऊ शकतो. ते म्हणला तुम्ही काय मला काढता, मीच राजीनामा देऊन टाकतो. देऊन टाक, झालं, संपला विषय. ओके, पदमुक्त होऊ शकतो सरकार. आता समजा काय की एखाद्या वेळेस, आता समजा पहिले काय होतं रे, मनमोहन सिंग सरकार होतं. मनमोहन सिंग सरकार होतं पहिले. मग तिथे जे महाधिवक्ता होते किंवा असतात समजा, ते म्हणतात आता सरकार बदललंय, जाऊ द्या, देतो राजीनामा मी. मग ही काय रे, प्रथा आहे, प्रथा. किंवा सरकार बदललं, मी पहिल्यांदा राजीनामा द्यायला, नवीन आले, मोदी आले. आता मोदी म्हणले आपल्याला याला नाही ठेवायचं, दुसऱ्याला ठेवू. किंवा एखाद्या वेळेस मोदी म्हणतील किंवा कोणताही पंतप्रधान म्हणाल पहिले चांगले होते, तर ठेवा याला एखादं 2 वर्ष. असंही असतं. म्हणजे हा काय, सरकार बदललं की हे बी राजीनामा देतात. ही काय रे, प्रथा आहे, प्रथा. नियम आहे का? नाही, प्रथा आहे, प्रथा. प्रथेला असं राईट करा आणि नियम म्हणू नका. असं नियमला अशी खुल्ली मारा, काही नियम नाही. आणि इथेच प्रश्न विचारतात. मी राज्याच्या रिलेटेड पण ते सांगितलं होतं आणि आता केंद्राच्या रिलेटेड पण, देशाच्या रिलेटेड पण ते सांगतोय. इथं प्रश्न विचारतात, इथं डोकं खाजवा. ओके, इथंच डोकं खाजवा, परीक्षेत खाजू नका. आता परीक्षेत डोकं खाजवत नसतील, असं मग गेलं उडत. ओके, हा नियम नाही, ही प्रथा आहे. ओके, प्रथा तुम्हाला कळतंय ना? ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. चला, महान्यायवादीचं वेतन. ओके, वेतन सर घटनेत दिलंय का सर? याला 50,000 द्या, 20,000 द्या, असं दिलंय का? नाही. कोण ठरवतंय सर? मग हे जर घटनेनं ठरवलंय का? घटनेनं ठरवलेलं नाही. प्रश्न आलेला आहे. राष्ट्रपती जे ठरवतील त्याप्रमाणे देऊन टाकायला. राष्ट्रपती म्हणजे 2 लाख द्या रे, जरा वाढवा, लईच ताण वाढायला त्याचा, देऊन टाक. ओके, असं आहे. म्हणजे राष्ट्रपतीच नेमायलेत, राष्ट्रपतीच काढून टाकायलेत. मग याला वाटले 6 महिन्यात काढणारच आहेत आपण, आताच राजीनामा देऊ, दुसरीकडे काहीतरी करू. हे बी देऊ शकायला राजीनामा. कोणाला? राष्ट्रपतीला. म्हणजे राष्ट्रपतीच्याच मर्जीनं हे पद धारण करायला, असंही म्हटलं तरी हे होतं. म्हणजे बरोबर वाक्य राहील. ओके, समजलंय? डन डन डन, मस्त. आता याचे कर्तव्य कार्य, आता भारताच्या राज्याच्या महाधिवक्त्याच्या रिलेटेड पण आपण बघितलेत. मग आता याचे बघू आपण, कर्तव्य आणि कार्य काय असतात भाऊ. ओके, वाचून घ्यायचे, काही टेन्शन नाही घ्यायचं याच्यात. काय, भारत सरकारचा मुख्य कायदा अधिकारी. आता हे राज्याच्या रिलेटेड असंच सेम वाक्य आहे तिथं पण. ओके, म्हणून काही खालील बाबी त्याला आहेत. राष्ट्रपतीने त्याच्याकडे पाठवलेल्या मुद्द्यावर भारत सरकारला सल्ला द्यायचा आहे. एखादा कायदा विधा करायचा आहे, समजा आता 370चा मुद्दा आहे किंवा वेगवेगळे कायदे आहेत. ओके, तलाकचा वगैरे. मग हे सरकारला सल्ला देणार, तुम्ही असं करा, मग कोर्टात असं टिकल, अशा रीतीने भानगड होईल. कायदेशीर सल्ला, कायदेशीर हा शब्द महत्वाचा आहे. ओके, कायदेशीर सल्ला देणे. ओके, राष्ट्रपतींनी सोपवलेली कायदेशीर स्वरूपाची इतर कामे. राष्ट्रपतींनी सांगितलं भाऊ आपलं सुप्रीम कोर्टात भारत सरकारचं प्रकरण आहे, जाय बरं बाजू मांड, लगेच गेले हे बाजू मांडायला. म्हणजे कायदेशीर जे सगळे कामं आहेत ते यांच्याकडे असतात. खाजगी कामं नाही बरं. ओके, खाजगी नाही की राष्ट्रपती म्हणून, भारताचा राष्ट्रपती म्हणून राष्ट्रपतीचं सुप्रीम कोर्टात काम आहे किंवा एखाद्या हायकोर्टात काहीतरी गोष्ट आहे, लगेच आपण थोडीशी मदत करा याची सरकारची म्हणले, हे कायदेशीर थोडंसं याला प्रॉब्लेम यायलाय, आपला रोल आहे भारत सरकारचा, जातात हे लगेच. ओके, कायदेशीर काम. ओके, हे पण झालं. हे काय, राज्यघटना किंवा इतर कायद्यांनी त्यांच्यावर सोपवलेली कार्य. हे 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ओके, चला, त्याच्यानंतर काय, ही खालच्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. राष्ट्रपतीने सोपवलेली खालील कामे महाधिन्यायवाद्याला करावं लागतात. किंवा राष्ट्रपतीने ही 2 कामं जर याच्या नेमली तर याला करावंच लागतात. आणि हे 2 कामावर प्रश्न आलेला आहे. एक तर 143 आहे. काय, 143 आय लव्ह यू. ओके, ही कलम आहे. मी म्हणीन झालो, आता कोणी म्हणायचं आय लव्ह यू कसं काय. ओके, तसं काही समजून गैरसमज नका घेऊ. भारत सरकारशी संबंधित सर्व खटल्यांमध्ये भारत सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ते बाजू मांडतात. सुप्रीम कोर्टात एखादं प्रकरण गेलं, आता गेलं 370 कलमचं गेलं, जम्मू काश्मीर 370 कलम ते काढून टाकलं होतं. मग कोण बाजू मांडू लागलं रे? भारताचे महान्यायवादी. ओके, ते भारत सरकार कोण, आणि जे बाकीचे विरोधातले ते इकडून, म्हणजे हे विरोधक तिकडं आणि इकडून सरकार कोण? भारताचे महान्यायवादी. हे दोघं एकमेकांना सुप्रीम कोर्टात बाजू मांडू लागली. समजा मी सुप्रीम कोर्ट, हे भारत सरकारचे महान्यायवादी आणि इकडून विरोधक जे याचिका करणारे, हे सुप्रीम कोर्टात या दोघं लढायले, समजा म्हणजे हे करायले, बाजू मांडायले. ओके, समजलंय? क्लिअर झालंय? बस, संपला कार्यक्रम. आता हे तर झालं सर, बाजू मांडायलेत, पण
भारतीय राज्यघटनेच्या कलम आय लव्ह यू नुसार म्हणजे कलम 143 नुसार राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवलेल्या बाबींमध्ये भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणे म्हणजे राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाकडून मत मागून घेतात किंवा तुमचं मत काय आहे या गोष्टीबद्दल, त्याला म्हणतात 143 राष्ट्रपती भारतीय राज्यघटनेतलं आय लव्ह यू कलम. ओके, हे तुम्ही आपण महत्वाचं आहे. ओके, राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवलेल्या बाबींमध्ये भारत सरकारची प्रतिनिधित्व करणे. आता राष्ट्रपती देशाचे पहिले नागरिक असतात म्हणजे देशाचा मालक, खरा मालक, नंबर 1 चा नागरिक कोण? राष्ट्रपती. ओके, भारत सरकारचं प्रतिनिधित्व कोण करतात? आपल्या देशामध्ये कायद्याच्या रिलेटेड महान्यायवादी. आणि भारत सरकारचे प्रतिनिधित्व बाहेर देशात भारताचे कोण? राष्ट्रपती. भारताचा पहिला नागरिक म्हणजेच राष्ट्रपती ना. ओके, सगळा कारभार राष्ट्रपतींच्याच नावाने चालतो. पंतप्रधान ऍक्च्युअल कामं करतात नावानं कोणाच्या? राजा कोण? राष्ट्रपती. आणि बाकी ऍक्च्युअल पॉवर कोणाच्या हातात? पंतप्रधानांच्या हातात, मंत्रिमंडळ वगैरे, केंद्र सरकार. ओके, ती गोष्ट क्लिअर झालेली आहे. चला पुढे जाऊयात आपण. आता इथे बघू शकतो आपण, हे वाटलं तर नंतर बघू. एक वाक्य राहिले इथं की भारत सरकारशी संबंधित कोणत्याही खटल्यामध्ये भारत सरकारच्या वतीने ते उच्च न्यायालयात सुद्धा बाजू मांडू शकतात किंवा बाजू मांडतात. उच्च न्यायालयात, हायकोर्टात सुद्धा. बरं, म्हणजे असं नाही किंवा याचं आहे हायकोर्टात नाही जाणार असं नाही का? असं नाही, हायकोर्टात पण मांडू शकतात, सुप्रीम कोर्टात पण मांडू शकतात. ओके सर, क्लिअर आहे आम्हाला? क्लिअर दिसतंय का? तुम्हाला एकदा क्लिअर दिसतंय का? एकदा बघूयात. ओके, 15 मिनिटं झालेली आहेत. आता सर आम्ही सगळं बघितलं, नियुक्ती, कार्यकाळ, पैसा कोण देतंय, केव्हा काढतात, केव्हा काय होतंय, हे राजीनामा कोणाला देतात, सगळं बघितलंय सर. आता बघू सर याचे अधिकार काय आहेत सर, याला याच्या मर्यादा काय आहेत. याला लई सुप्रीम कोर्टात जायला जमावले, इकडं जायला जमावले, तिकडं जायला जमावले सर. मग याला काहीतरी अधिकार असताना उगत चाललेत का हे, आणि काहीतरी मर्यादा असताना नाही ते कुठेही जाताल की. बघू काय आहे ते भानगड. ओके, भानगड बघूयात आपण एकदम सोप्या पद्धतीने बघू, पटपट बघू, वेळ जास्त नाही आपल्याकडे. अरे काय झालं? ओके, अधिकार व मर्यादा. अधिकार आणि मर्यादा बघूयात आपण. ओके, आणि याच्यावरती दनादन प्रश्न आलेत. ओके, दन प्रश्न आले. तुम्ही म्हणता सर कसं काय? बघ बापा, अधिकृत कामे पार पडण्यासाठी भारतीय क्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये बाजू मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. व कोण्या कोर्टात गेले? भारत सरकारची आपल्याला बाजू मांडायची की भारत सरकारचं म्हणणं हे आहे. ऐकून घ्या, सांगा महोदय, भारताचे महान्यायवादी सांगा तुम्ही जे बोलता ते आम्ही ऐकू. ओके, हेच पहिला प्रश्न येऊ शकतो. याशिवाय संसदेच्या दोन्ही सभागृहात, हे शब्द महत्वाचा आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा त्या सभागृहामध्ये किंवा त्यांची एखादी संयुक्त बैठक झाली सर, म्हणजे लोकसभेत गेले हे महान्यायवादी, चला बाजू मांडण्याचा अधिकार आहे रेला. ओके, कामकाजात भाग पण घ्यायचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार नाही त्यांना, कुठेच नाही. संसदेत पण नाही, राज्यसभेत पण नाही, संसदेत नाही, संसदमध्ये राज्यसभा तिथे नाही, लोकसभा तिथे नाही, आणि संयुक्त बैठक झाली तिथे नाही. मतदानाचा अधिकार नाही, मतदानाचा अधिकार नाही, मतदानाचा अधिकार नाही. भारताच्या महान्यायवादी असतील किंवा राज्याचे महाधिवक्ता असतील, यांना संसद असेल किंवा विधिमंडळ असेल, मतदानाचा अधिकार नाही. कामकाजात भाग घ्यायचा अधिकार आहे आणि त्यांना बाजू मांडण्याचा पण अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार नाही. यावरतीच प्रश्न विचारला जातो. त्यामुळे मतदानाचा अधिकार नाही हे 100% लक्षात घ्या. हे परीक्षेत येतो आणि तुम्ही चुकू शकता ही गॅरंटी आहे, पण आता चुकणार नाही याची गॅरंटी मी घेतो. ओके, समजलंय? संसदेच्या समजा तिथे त्या संयुक्त बैठकीत त्यांना भाग घेता येतो. संसदेच्या ज्या समिती, समजा संसदेत समिती आहेत, विधिमंडळाच्या समित्या, राज्याच्या रिलेटेड संसदीय काही समिती आहेत, तिथे ते समितीचे सदस्य आहेत, तिथे त्यांना सहभागी होण्याचा अधिकार आहे, बाजू मांडण्याचा अधिकार आहे, पण महत्वाचा आहे, मतदानाचा अधिकार नाही. मतदानाचा अधिकार नाही. ओके, ते फडणवीस म्हणले होते ना की राष्ट्रवादीशी आम्ही सोबत जाणार नाही. कोणताही धर्म असो आम्ही सोबत जाणार नाही. तसं ते जाऊ दे, ते गेले सोबत, पण याला मतदानाचा अधिकार नाहीच. ओके, नाही म्हणजे नाहीच. ओके, 100% नाही. ओके, त्याच्याबद्दल वादच नाही की बाबा सर जरासं बटन दाबलोच तर येणं जमणारच नाही, मतदानाचा अधिकारच नाही त्याला. ओके, तर हुकून चुकून काही दाबलं तर ते नंतर होईल, पण अधिकार सर जरासं जमत असेल की थोडं काहीच नाही. ओके, नाही म्हणजे नाही. चला समजलं. संसद सदस्यांना मिळणारे, आता संसदेचे खासदार आहेत ते, राज्यसभेचे असो लोकसभेचे, त्याला जे सर्व अधिकार मिळतात किंवा काही संरक्षण, विशेष अधिकार मिळतात किंवा काही संरक्षण मिळतंय, काही फायदे मिळतात, ते सगळ्या गोष्टी यांना मिळतात.
ओके, ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ह्याच लाईनवरती मी ह्याच लाईनला अंडरलाईन करतो. ही लाईन पोरायला परेशान करती परीक्षेत. ओके, पोरं आता लक्षात देत नाहीत. पोरं म्हणजे पोरीला पण, सगळ्याला, विद्यार्थ्यालाच. ओके, संसद सदस्यांना मिळणारे सर्व अधिकार, हे विशेष अधिकार, संरक्षण, फायदे हे भारताच्या महान्यायवादीला मिळतात. ते कामकाजातही भाग घेऊ शकतात, बाजू मांडू शकतात, पण त्याला बटन दाबायची अधिकार नाही. ओके, संसद आणि विधिमंडळात. ओके, लक्षात घ्या. समजलं सर? आता ही खूप महत्वाची गोष्ट आहे सर. त्याच्या म्हणजे मर्यादा का घातल्या सर त्याच्या कामावर? म्हणले ना त्याला अधिकार आहेत. अधिकार सांगितले सर, फायदा सांगितलं काय काय भेटायलाय, पण याच्या कामावर मर्यादा का घातल्या सर? समजून घेणं गरजेचं आहे की महान्यायवादीला फुल पॉवर काय म्हणून दिली, कर काही बी करायचंय ते, असं म्हणले का? नाही म्हणले. मर्यादा घातल्या, पण काऊन? कारण तर महत्वाचं आहे ना. तू एमपीएससी करायला काऊन? तुला कारणच माहित नाही, मग काय फायदा आहे तुला? काहीच नाही. कामामधील गुंतागुंत व संघर्ष टाळण्यासाठी महान्यायवाद्यावर खालील मर्यादा घातल्यात. कुठल्या त्या मर्यादा आहेत? ओके, या 4 मर्यादा इथे दाखवतायत की त्याने भारत सरकार विरुद्ध सल्ला देता कामा नये. भाऊ, तू भारताविरुद्ध वळवळ करायची नाही, कोणीच करायची नाही भारताविरुद्ध. मी असो की तुम्ही असो, देशाच्या विरुद्ध जो गेला त्याला पायाखाली तुडवला म्हणजे तुडवला. ओके, 370 कलम हटवलंय. सुप्रीम कोर्टानं योग्य सांगितलंय की राष्ट्रपतीला तो अधिकार आहे. आता जर वळवळ कराल तर आमचा पाय आणि तुमचं मुडकं तुडवलं जाईल. ओके, हा, चांगल्या रीतीनं तुम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे, पण रक्त साडवण्याचा आणि कोणाचा जीव घेण्याचा जर प्रयत्न कराल तर आमचा पाय, तुमचं मुडकं किंवा तुमचं शरीरच मग तुडून टाकू आम्ही. ओके, देशाच्या विरुद्ध जर झाल तर. ओके, समजलं? त्याने भारत सरकार विरुद्ध सल्ला देता कामा नाही. तसेच भारत सरकार विरुद्ध खटलाही चालवता कामा नाही. पदावर बसायलाय भारत सरकारच्या आणि भारत सरकारच्या विरोधात चाललाय, जमणार नाही. हा, मर्यादा आहेत तुला, लक्षात ठेव. ओके, समजलं सर? ही पहिली मर्यादा. दुसरी मर्यादा काय सर? ज्या प्रकरणामध्ये शासनाने त्याचा सल्ला मागितला असेल, किंवा या प्रकरणात आहे की समजा XYZ आहे, या प्रकरणात सल्ला दे, चल दिला, हे घे सल्ला, किंवा शासनाच्या वतीने शासनाची बाजू मांडण्यास सांगितली असेल की या प्रकरणात बाजू मांड सुप्रीम कोर्टात जाऊन, अशा कोणत्याही अशा प्रकरणात त्याने अन्य कोणासही सल्ला देऊ नये. म्हणजे समजा सुप्रीम कोर्टात ही बाजू मांडायली महान्यायवादी आणि बबल्या विरोधात चाललाय, बबल्या म्हणला महान्यायवादी जरा सांगाव काय घडायला तिथं, जमणार नाही. ही मर्यादा आहे, तुम्ही कोणाला सांगायचं नाही. ओके, असं आहे. अन्य कोणाच्याही वतीने खटला चालवू नये. ओके, याच्यावरती प्रश्न येतातच, कारण की मर्यादा आहेत. याच्यावर काहीतरी मर्यादा असतील तरच, नाही तर हे दुसऱ्याला सल्ला देतील, हुशार माणसं आहेत ते, त्या पदावर असताना जमणार नाही. ओके, मग का जमणार नाही? या मर्यादा कशामुळे घातल्यात त्याचं कारण जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला ढेकळं कळणार नाही. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. चला, समजलंय? तिसरं आहे, भारत सरकारच्या परवानगीशिवाय तो फौजदारी खटल्यात आरोपीची बाजू मांडू शकत नाही. इथे प्रश्न आहे, हे फौजदारी या शब्दाला अंडरलाईन करा. ओके, फौजदारी खूप महत्वाचा आहे. ओके, त्याच्यानंतर भारत सरकारच्या परवानगीशिवाय तो कोणत्याही निगमात किंवा महामंडळात संचालक पद स्वीकारू शकत नाही. ओके, हे खूप महत्वाचं आहे. त्याला संचालक पद घेता येणार नाही, महाधिवक्त्याला ते पद घेता येणार नाही. हे खूप महत्वाची गोष्ट आहे, जबरदस्त गोष्ट आहे, वादच नको याच्यामध्ये. ओके, ते समजून घ्या. भारताचा महान्यायवादी जबरदस्त पद, न्यायालयाच्या दृष्टीने तरी चांगली गोष्ट आहे, चांगलं पद आहे, एकदम सर्वोच्च पद आहे, आपला सल्यूट त्या पदाला. पण या मर्यादा त्यांच्यावरती आहेत. देशाच्या विरुद्ध जर कुणीही जात असेल किंवा बाकीच्याही गोष्टी अभ्यासाच्या रिलेटेड आहेत, त्या पण गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की महान्यायवादीला फुल अधिकार आहेत, इकडे गेले ऐकून घ्यायचं, तिकडे गेले ऐकून घ्यायचं आहे, पण काही मर्यादा पण आहेत. त्या मर्यादा जोपर्यंत परीक्षेत विचारल्या जात नाहीत किंवा परीक्षेत चुकत नाहीत प्रश्न विचारल्यावर, तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. पण मी तुम्हाला आधीच सांगायलो, या 4 गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो. इथे हे फौजदारी या शब्दाला गोल करा. जिथे जिथे नाही किंवा अशा गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगितल्यात आता, त्या तशाच पद्धतीने वाचा. तुमच्या मित्रालाही सांगा, मित्र सांगत असताना विचार करा, त्याला वाचू द्या. मग तुम्ही सांगा की हा देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण? हा, भारताचा महान्यायवादी. मग याला भारत सरकारच्या विरुद्ध जाता येईल का रे? हा, नाही जाता येणार. असं एकमेकांना विचारा, स्वतः समजून घ्या, पुस्तक बाजूला ठेवून विचार करा की असं आहे का, असं आहे का, त्याला विचारा, तुम्ही सांगा, तुम्ही विचारा, त्याला सांगू द्या. ओके, अशा रीतीने ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. पॉलिटी जास्तीत जास्त पहिल्यांदा समजून घ्या, बोला, बडबड करा,
प्रश्न सोडवा जास्तीत जास्त आणि शब्दांच्या खेळामध्ये अडकू नका. ओके, चला पुढे जाऊयात आपण. आता खाली काय दिले त्याने, खाली एक लाईन आहे, लाईन टू लाईन गरजेचे आहे मित्रांनो या पुस्तकातली, त्याच्यामुळे डायरेक्ट हे घेतलंय. ओके, आता हे जे 4 नियम आहेत असे असले तरी भारताचे महान्यायवादी हा भारत सरकारचा पूर्ण वेळ सल्लागार नाही बरं, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. मग तुम्ही तर म्हणाले सर याला या कोर्टात गेले ऐकून घ्यायचं, भारताच्या कुठल्याही न्यायालयामध्ये गेले ऐकून घ्यायचा अधिकार आहे, ऐकण्याचा बाजू मांडण्याचा अधिकार आहे, विधिमंडळ असेल संसद असेल तिथं कामकाजात भाग घ्यायचा अधिकार आहे, बाजू मांडण्याचा अधिकार आहे, पण मतदानाचा नाही. पण मग हे सर भारत सरकारचे पूर्ण वेळ सल्लागार असतील 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 तर हे सल्लागार नाहीत, हीच मेख आहे. ओके, सगळं झालं, जेवण झालं, सगळं झालं. ओके, आणि ते म्हणले मग की आमच्याकडून जेवण नव्हतं, चांगलं झालं. ओके, असं काम आहे की आमच्याकडून ऑफिशियल जेवण नव्हतं, अजून आम्ही हे लग्न झालं, लग्नात बम हाणलं दाबून, म्हणले ही आखरीचं जेवण नाही, अजून आपल्याकडे रिसेप्शन पण आहे, मस्त पोटा हात फिरवला, अजून एकदा हाय दबाके खायला. ओके, असं काम झालंय हे की भारताकडून सगळं याला गोष्टी विचारल्या जातात, अधिकार दिले जातात, पण भारत सरकारचे हे पूर्ण वेळ सल्लागार नाहीत. म्हणजेच काय, तो सरकारी कर्मचारी नाही, म्हणजे सरकारी कर्मचारी पण नाहीत, ते भारत सरकारचे पूर्ण वेळ सल्लागार पण नाहीत. जिथं नाही आलं का ते परीक्षेला येतच, जिथं नसल एखादी गोष्ट हे नाही मग ही परीक्षेत विचारतात 100%, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, त्याशिवाय त्याला खाजगी कायदा व्यवसाय करण्यास प्रतिबंध नाही, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांना खाजगी व्यवसाय करायचा अधिकार आहे, करता येईल, पण त्या 4 मर्यादा लक्षात ठेवायच्या की भारत सरकारच्या विरोधात जायचं नाही, जिथं भारत सरकार विरोधात असेल तिथे दुसऱ्या विरोधाची साथ द्यायची नाही किंवा सल्ला द्यायचा नाही, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, आणि ह्या ज्या 3 ओळी इथं आहेत, म्हणजे 1-2च ओळी आहेत पण 3 पॉईंट याच्यात आहेत, त्या 3 पॉईंट वरती 100% प्रश्न येऊन गेलेले आहेत, आज उद्या येतील. जोपर्यंत पॉलिटी आहे, जोपर्यंत हा नियम आहे आणि जोपर्यंत स्पर्धा परीक्षा आहेत तोपर्यंत याच्यावरती प्रश्न येतच राहील आणि बरेच विद्यार्थी याच्यात चुकत राहतील, पण आपले विद्यार्थी अर्ध्या रात्री जरी उठवले तरी चुकणार नाहीत, याची गॅरंटी देतो. चला पुढे. आता पुढे काय, पुढे अजून एक पद आहे याच्यात. ओके, कुठलं आहे हे बघू आपण. भारताचा महान्याय अधिवक्ता की अधिकर्ता. ओके, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, ते AGI होते, ऍडव्होकेट जनरल ऑफ इंडिया, हे सॉलिसिटर होते, हे सॉलिसिटर आहेत. काय बघा, हे थोडंसं वेगळी कन्सेप्ट समजून घ्या. ओके, लगेच संपून जाता येतात, विषय क्लोज होता येतात. भारताचा महान्यायवाद्या व्यतिरिक्त भारत सरकारचे इतर कायदा अधिकारी आहेत. मग ते कुठले आहेत, ते म्हणजे भारताचा महान्याय अधिकर्ता. ओके, अधिकर्ता नाव लक्षात ठेवा. ओके, भारताचा महान्याय अधिकर्ता सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया व भारताचा अतिरिक्त ऍडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, हे दोघं आहेत. मग उद्या तुम्हाला विचारलं असं की भारताच्या महान्यायवाद्या व्यतिरिक्त हे सोडून दुसरे इतर कायदा अधिकारी कुठले आहेत, हे दोघं आहेत, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया आणि दुसरे ऍडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. बस संपला विषय. ओके, पुढे काय, या महान्यायवाद्यास त्यांच्या अधिकृत जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ते सहाय्य करतात. मग इथं काय काम आहे सर, महान्यायवादी जे आहेत का त्यांना ज्यांच्या जबाबदाऱ्या आहेत का त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ते मदत करतात. समजा एखाद्या प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, दुसरं हायकोर्टात आहे, मग हे दोन्ही प्रकरण एकदा कसे हँडल होऊ शकतील. मग तुम्ही सुप्रीम कोर्टाचा याचा अभ्यास कर, तो हायकोर्टाचा अभ्यास कर, मी इकडचा दुसरा अभ्यास करतो, मग ते दोन्ही मिळून ते मदत करतात. समजलं तुम्हाला. ओके, हे 2 हात आहेत म्हटलं तरी चालतं ते. ओके, चला पुढे काय, फक्त महान्यायवाद्याचेच पद राज्यघटनेने निर्माण केलेले आहे, ही लाईन महत्वाची रे भाऊ. मग सर हे 2 पद जे निर्माण झालेत, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया आणि ऍडिशनल सॉलिसिटर ऑफ इंडिया, हे सर हे घटनेनं तयार झालेत का, नाही, फक्त राज्यघटनेने तयार केलेलं पद कुठलंय, भारताचा न्यायवादी. याच्यावरती प्रश्न येत असतो, जे घटनेनं दिलंय, जे घटनेत आहे म्हणून त्याच्यावरती प्रश्न येतो, जे घटनेत नाही असं म्हणलंय त्याच्यावरती प्रश्न येतो, जिथं आहे असं म्हणलं तरी तिथे प्रश्न यायलाय, जिथं नाही म्हणलंय तिथे 100% प्रश्न येत असतो आधी. ओके, हे तिथून नमूद केलेले म्हणजेच कलम 76 मध्ये महान्याय अधिकर्ता व अतिरिक्त महान्याय अधिकर्ता याचा उल्लेख नाही, महत्वाचा आहे. समजा उद्या असा प्रश्न विचारला की कलम 76 मध्ये खालीलपैकी कुठल्या गोष्टीचा समावेश आहे, थांबा मी तुम्हाला सांगतोच. ओके, मी त्याला दाखवतोच. ओके, म्हणजे कसा प्रश्न येईल, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके, कलम 76 प्रश्न असा आहे, क्वेश्चन नंबर 1, कलम 76 मध्ये खालीलपैकी कुठल्या गोष्टीचा समावेश होतो. काय म्हणतो मी, कलम 76 मध्ये खालीलपैकी कुठल्या गोष्टीचा समावेश होतो. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया
सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, ऍडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया आणि ऑल ऑफ द अबो. तर याचं स्पष्ट उत्तर आहे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया यांचाच समावेश होतो. सॉलिसिटर जनरलचा समावेश होत नाही, ऍडिशनल सॉलिसिटर जनरलचा समावेश होत नाही, ऑल ऑफ द अबो विषयच येत नाही. हे उत्तर आहे. पण आपल्यापैकी भरपूर जण असे असतील की ऑल ऑफ द अबो उत्तर मारतील नाही. हे स्पष्ट दिलंय आणि हेच गेम आहे. हे जे प्रश्न मी तयार केलाय असेच प्रश्न परीक्षेत येतात. आपल्याला वाटतंय असं पुस्तकात होतं, त्या चॅप्टर मध्ये होतं, पण त्या कलम 76 मध्ये ते नाही. हे लक्षात घ्या. कलम 76 भारताच्या न्यायवादी यांच्या रिलेटेड आहे, पण कलम 76 मध्ये हे नाहीत. पण भारताच्या महान्यायवादीच्या चॅप्टर मध्ये हे दिलंय. हे विसरू नका. हे सगळा जांगडगुता असतंय. म्हणजे मला पहिले वाटायचं कोळंबे सर किंवा एम लक्ष्मीकांत पुस्तकात जे दिलंय का तेच घटनेत असेल. मी सरळ लॉजिक बनवून टाकलं. मग मला कळलं दुसऱ्या तिसऱ्या रिडिंगला 5व्या रिडिंगला अरे असं नाही. जिथं दिलंय का हे राज्यघटनेत दिलंय तर हे दिलंय, आणि जे दिले नाही का हे स्पष्ट देतात हे राज्यघटनेत याचं दिलेलं नाही. म्हणजे राज्यघटनेत काय आहे आणि काय नाही हे बी नीट वाचणं गरजेचं आहे. पुस्तकाचा आणि राज्यघटनेचा म्हणजे असण्याचा संबंध नाही. म्हणजे कळलंय का? मला वाटायचं पुस्तक म्हणजे राज्यघटना आहे, तसं नाही. राज्यघटनेत ही गोष्ट दिलेली आहे असं तिथं लिहिलेलं असतंय, आणि राज्यघटनेत ही दिलेली नाही असं पण लिहिलेलं असतंय. ओके, त्याच्यामुळं राज्यघटनेत काय आहे किंवा काय नाही याच्यावरती लई प्रश्न येतात. ते आता समजून घ्या पहिल्याच वेळेस, मग तुम्हाला कळणार, नंतर कळणार. अरे वा सर जबरदस्त, आमचा वेळ वाचवला, आमचे मार्क वाढवले, आम्ही जिथे चुकतोय प्रत्येक पावलावरती म्हणजे सारा दूध तर आम्ही फुकून पितोच, ताक पण थोडंसं गरम झालं असेल तर ते पण आम्ही फुकून प्यायला लागलो. चांगले ग्रोथ व्हायला लागली, चांगला अभ्यास व्हायला लागलाय. समजलंय? एकदम ओके पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय. अगदी 2 मिनिटात या लेक्चरचा आपण समारोप घेऊ. ओके, तर आता याच्यामध्ये ही एक खालची एक लाईन असते बघा. ओके, हे कलम आहेत ते लक्षात घेत जा. ओके, कलम 76 पाठच पाहिजे. ओके, याच्यात फक्त अटॉर्नी जनरल येतात. SGI आणि ASGI दोघे येत नाहीत कलमामध्ये. ओके, चॅप्टर मध्ये येतात ते 88. ओके, एक मिनिट. ओके, हा याच्यात बाकीचं राहिलं आपलं. याच्यामध्ये एक इकडे बघा, भारताचा महान्याय अधिकर्ता, हे 2 गोष्टी आपण बघितल्या. ओके, हे राज्यघटनेनं पद निर्माण केले. एक मिनिट, हा फक्त महान्यायवादीच पद केलंय इथे नमूद केले पाहिजे. म्हणजेच कलम 76 मध्ये यांचा समावेश उल्लेख नाही. ओके, एक ओळ राहिली. महान्यायवादी हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा सदस्य नसतो. केंद्रीय मंत्रिमंडळ आहे सर, मग याला संसदेत भाग घ्यायला हे करायलेत. ओके, विधिमंडळात राज्याचे रिलेटेड त्यांनाही बोलवायलेत. कोर्टात पण बाजू मांडण्याचा अधिकार आहे. मग हे केंद्रीय मंत्रिमंडळाचा काही सदस्य असतात का? नसतात. इथं लक्षात घ्या, इथे प्रश्न येतो. सरकारी स्तरावर कायदेविषयक बाबींसाठी केंद्रीय मंत्रिमंडळात स्वतंत्र कायदा मंत्री असतो. ही पण महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला माहित असेल सध्याचे कायदा मंत्री वगैरे सर्च करा. ओके, कायदा मंत्री कोण सध्याचे केंद्रीय पातळीवरती, ओके, किंवा याच्यावर रिलेटेड. तर केंद्रीय कायदा मंत्री वगैरे असं विशिष्ट पद असतं. ओके, सरकारी स्तरावर. ओके, ही न्यायालयाच्या वरच्या लेवलला आहे. विधिमंडळ स्तर, न्यायालय इकडच्या लेवलती आहे. तर बाकी हे बघितलं कलम 76 पाठ करून टाका. 88 105 ते पण आपण तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, कशाच्या रिलेटेड ते आहे. आता याच्यामध्ये बघूत आपण, हे खाली तुम्हाला दिसत आहे खाली काही एम लक्ष्मीकांतमध्ये कसं खाली काही लाईन देतात, तर त्या लाईन वरती प्रश्न विचारले जातात. इकडे बघा, जवाहरलाल नेहरूच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात महान्यायवादी पद व कायदा मंत्र्याचं पद एकत्रित करावे असा प्रस्ताव केंद्र सरकारनं मांडला होता, पण तसं घडलंच नाही. ओके, पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळी पंतप्रधान होते का तेव्हा ते काय म्हणले, तर त्या काळात एक प्रस्ताव मांडला गेला, वा हे कायदा मंत्री आणि हे महान्यायवादी याला टाकाने एक करून, मग ते प्रस्ताव तिथं पुढे मंजूरच झाला नाही. ओके, हे कुणाच्या कार्यकाळात झालंय? पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असलेल्या कार्यकाळात असं झालंय. असा सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कुठल्या पंतप्रधानाच्या काळामध्ये भारताचा महान्यायवादी आणि केंद्रीय कायदा मंत्री यांना एकत्रित करून टाका असा प्रस्ताव मांडला होता, पण तो मंजूरच झाला नाही. असा सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग माहिती कोणाच्या काळात झालता रे, मग केला असेल, मोदीनेच केला असेल. मोदीच्याच नावानं खापर पडायला लोक आधी तयार आहेत. मी काय मोदी भक्त नाही, पण उगेच मग पहिला ऑप्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी हाणलं लोकांना, मग बाहेर गेल्यावर बोललं मोदीच्या नावानं चुकलं. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा. ओके, अजून वरी 2 गोष्टी आहेत आपल्याला बघायच्यात ज्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके, म्हणजे पुस्तकाच्या खाली पण ह्या लाईन आहेत, त्याच्यावरती पण लक्ष ठेवलं पाहिजे. भारताच्या महान्यायवादी हे कुठल्या याच्यात आहे? भाग 5 मध्ये केंद्राच्या रिलेटेड प्रकरण 1 कार्यकारी विभाग कलम 76. ओके, याच्यामध्ये ते नमूद केलेलं आहे. या पदासंबंधात हे आहे. बाकी काय सूचनापत्र वगैरे काही नाही, हे काही वाचण्याची गरज नाही. याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ओके, तर भारताचा महान्यायवादी
हा टॉपिक एकदम आक्रमक पद्धतीने सांगितलाय. याच्यानंतर लगेच किंवा याच्या आधी तुम्ही बघितलं असेल राज्याचा महाधिवक्ता हे बघा, किंवा हे लेक्चर झाल्यानंतर ते बघा, ते बघितलं हे बघत असाल काही प्रॉब्लेम नाहीये. याच्यावरचे प्रश्न आता बघितल्याशिवाय आज बघा किंवा उद्या 100% प्रश्न बघा. ज्यावेळी तुम्ही प्रश्न सोडवाल, ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात, युट्यूबला हा व्हिडिओ टाकला तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा की सर मस्त आता फायदा होतोय. ओके, तर ह्या दोन्ही गोष्टी, दोन्ही लेक्चर चांगले बघा आणि या दोन्ही गोष्टीवरती एमपीएससीचे किंवा युपीएससीचे जे काही प्रश्न असतील किंवा सरळ सेवेला कुठेही विचारलेले पूर्ण प्रश्न घ्या आणि कुठले कुठले कलम कुठल्या लाईनला अंडरलाईन करायचंय हे मी चांगल्या पद्धतीने सांगितलंय. अशा जबरदस्त लेक्चर्स परत पुढेच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.